उन्हाळा चालू झाला की मोगऱ्याच्या झाडाला अशा प्रकारे भरपूर अशी फुले यायला सुरुवात होते। मोगऱ्याची ही पांढऱ्या रंगाची छोटी छोटी फुले ही अत्यंत सुवासिक असतात। त्यामुळे एक जरी मोगऱ्याचे झाड आपल्या बागेमध्ये असेल तर त्या झाडाच्या भोवतालीचे वातावरण अगदी सुगंधित होऊन जाते। मोगऱ्याचे रोप तुम्ही आता फेब्रुवारी मार्चमध्ये नर्सरीमधून आणून हे आपल्या बागेत लावू शकता, कारण आता त्याची वाढ ही चांगली होते। मोगऱ्याचे हे जे रोप आहे ते कुंडीत लावताना ही जास्ती मोठ्या आकाराच्या कुंडीची ही आवश्यकता नसते। सुरुवातीला अगदी तुम्ही 8 ते 10 इंचाच्या कुंडीमध्ये जरी हे रोप लावले तरी देखील याची वाढ ही चांगली होते। मात्र वाढ चांगली होण्यासाठी याला माती ही चांगल्या प्रकारची भुसभुशीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी ही तयार करणे हे आवश्यक असते। तर रोप लावण्यासाठी माती तयार करताना 40% ही आपली साधी माती, 30% मुरमाड माती आणि 30% कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत, म्हणजे त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा देखील हा वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये थोडीशी राख किंवा हळद मिक्स करून माती ही तयार करावी। आणि अशा मातीमध्ये जर तुम्ही मोगऱ्याचे रोप लावले तर खूप चांगले असे हे वाढते। आणि जर तुमच्याकडे आधीच मोगऱ्याचे झाड असेल तर त्याच्यावरती मात्र आता काही कामे करणे, खते देणे हे आवश्यक आहेच, पण चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर फुलांसाठी याला योग्य प्रमाणामध्ये पाणी, सूर्यप्रकाश या गोष्टी देखील मिळणे हे आवश्यक आहे। तर या सगळ्या विषयीची माहिती जी आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला सगळ्यात आधी जे काम करायचे आहे ते म्हणजे मोगऱ्याच्या झाडाची ही छाटणी करणे। माझ्याकडे 2 प्रकारच्या मोगऱ्याची झाडे आहेत आणि दोन्ही झाडाची मी अशा प्रकारे ही छाटणी करून घेतलेली आहे। छाटणी केल्यामुळे झाडावरती नवीन पालवी फुटते, नवीन फांद्या तयार होतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या असतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यास मदत होते। त्यामुळे झाडाची ही आत्ता छाटणी करणे हे आवश्यक आहे। छाटणी केल्यानंतर झाडावरती नवीन पालवी फुटण्यासाठी मात्र झाडाला खत देणे हे आवश्यक आहे। तर तुम्ही झाडाच्या आकारानुसार शेणखत हे 2 ते 3 मुठी, थोडीशी राख ही मिक्स करून जर तुम्ही मातीमध्ये झाडाला दिली तर झाडावरती 5 ते 6 दिवसामध्येच तुम्हाला छोटे छोटे नवीन असे फुटवे आलेले हे दिसून येतील। झाडावरती हे जे नवीन फुटवे आलेले आहेत त्याची वाढ ही लवकर झपाट्याने होण्यासाठी याला खत देणे हे जसे आवश्यक असते तसेच याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे। त्यामुळे मोगऱ्याचे झाड लावलेली ही जी कुंडी आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी या झाडाला ऊन मिळाले तरच या झाडाची वाढ ही चांगली होते। त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यायचे आहे, अगदीच कमी किंवा जास्त कधीही द्यायचे नाही। म्हणजेच कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी मिळणे हे आवश्यक आहे। तुम्ही कुंडीतील माती ही चेक करून देखील झाडाला पाणी देऊ शकता। म्हणजे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही जेव्हा कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे आहे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा मात्र झाडाच्या शेवटच्या मुळेपर्यंत व्यवस्थित पाणी पोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे। तर अशा प्रकारे मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केली, झाडाला योग्य प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश, पाणी हे मिळाले तर मोगऱ्याच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन संपूर्ण उन्हाळभर आपले झाड हे फुलांनी अगदी बहरून जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।